पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या करूळ घाटामध्ये दरड कोसळली। करूळ घाटामध्ये मातीचा मोठा ढिगार आणि दरड रस्त्यावर आले, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली। सिंधुदुर्गहून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक त्यामुळे ठप्प झाली। पावसाचा फटका करूळ घाटाला बसलाय। या घाटातून होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने सध्या वळवण्यात आलेली आहे। दरड कोसळल्यामुळे रस्त्यावर मातीचा ढिगारा चिखल आलाय, त्यामुळे कोल्हापूरकडची वाहतूक ठप्प झाली आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक वंजारे यांच्याकडून। विनायक, साधारण किती वेळात ही दरड बाजूला केलं जाईल का आणि वाहतूक सुरळीत होईल? नक्कीच सकाळी काही प्रमाणात ही जी दरड आहे आणि मातीचा जो मलबा आहे तो या मुख्य रस्त्यावर आला होता, घाटात आला होता करूळच्या, आणि त्यामुळे जी वाहतूक आहे या मार्गावरून जाणं होणारी जी कोल्हापूरला होते ती पूर्ण ठप्प झाली होती। सध्या जर आपण बघितलं तर या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ही दरड जी आहे ती हटवण्याचं काम चालू आहे। काही प्रमाणात मलबा जो आहे तो हटवण्यात आला आणि त्यामुळे काही वेळात हा जो मार्ग आहे तो खुला करण्यात येईल। खरं म्हणजे पाऊस जो आहे तो काल रात्रीपासून करूळ घाटा आणि या सर्व परिसरात कोसळत होता, आणि त्यामुळे ही जी हा जो मलबा आहे मातीचा तो घाटात आलेला पाहायला आपल्याला मिळाला। धन्यवाद विनायक संपूर्ण माहितीसाठी। तर सध्या ही दरड हटवण्याचं काम सुरू आहे। रस्ता पूर्ण मोकळा होण्यासाठी आणखी थोडा वेळ लागणार आहे।